रणरागिणींचा आवाज एकदमच स्लो आहे, थोडा मोठा वाटला पाहिजे. मागाठेण्याचा आवाज कसा वाटला पाहिजे? महाराष्ट्र. आज आपल्या कार्यसम्राट आणि गोरगरिबांचे आमदार आणि आपल्या मीनाताईंनी सांगितलेलंच आहे, आपले श्रावणफळ आहेत, आपले आरोग्य दूत आहेत आणि नक्कीच आपल्या सर्वांना सोबत घेऊन जाणारे ते आमदार आहेत. मी आणि ते जवळजवळ 2014 पासून आम्ही एकत्र आमदार आहोत. 3 टर्म आम्ही दोघंही आमदार आहोत आणि एकाच बेंचवर बसतो. तुम्ही शाळेमध्ये कसे बसता तसे आम्ही विधानसभेमध्ये एकत्र बसतो. मग ते नागपूरचं अधिवेशन असेल, हिवाळी असेल, पावसाळी असेल, 3 ठिकाणी आम्ही एकत्रच बसतो. आता आमच्या सोबत मुर्ची काका आले आणि मुर्ची काका आणि आम्ही सर्वजण एकत्र विविध विषयावरती, मुंबईच्या विषयावरती आवाज उचलत असतो. आज या ठिकाणी मागाठेणीमध्ये ज्या प्रकारे आज कार्यक्रम घेतलेले आहेत ते खरोखरच अभिनंदनीय आहे. आजचा कार्यक्रम जो आहे युवा सेना शाखा क्रमांक 25च्या वतीने आजचा भव्य असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहात आणि याच्यामध्ये विशेष करून नितेश उत्तेकर आणि शेखर यांनी खरोखरच मेहनत घेऊन कार्यक्रम केलेला आहे आणि आपलं मार्गदर्शन आहे मीनाताईंचं आणि त्यांच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं असल्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी होणारच आणि तो आम्ही बघतोय. आणि महिला खरोबर आमच्यामुळे आज या ठिकाणी पुढे घेऊन थांबलेले आहेत. तर म्हणजे त्यांना तो करायचा आहे आणि नक्कीच पैठणी सुद्धा जिंकायची आहे आणि दादाच्या वाढदिवसानिमित्त पैठणी कोणाला भेटते बघूया. पण नक्कीच वॉशिंग मशीन, टीव्ही आणि असे बरेच ओव्हन आहेत आणि बरेच इथे आपल्याला उपयोगी पडणारे सामान सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं प्रत्येकाला इथे येणाऱ्या प्रत्येकाला मला वाटतं काही ना काहीतरी भेटणार आणि नक्कीच आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दादांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, आमच्या काकांना सुद्धा शुभेच्छा देतो. देसाई आहे, दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आणि आमचे युवा नेते राजदादा सुर्वे नगरसेवक यांना सुद्धा पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मोठे बंधू प्रकाशदादा सुर्वेचा वाढदिवस आहे. मी आमचे सिनियर आमदार मंगेशदादा आणि मुंबईच्या आम्ही 6 आमदाराच्या वतीने आज प्रकाशदादांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला इथे आलो आहेत आणि दादाला आणि शिंदे साहेबांना दोघांनाही विनंती केली आहे की येणारे 2-3 महिन्यात प्रकाशदादा मंत्री म्हणून मागाठाणे देणार. प्रकाशदादा हा गोरगरिबाचे नेते आहेत, सर्वसामान्याचे नेते आहेत आणि जे गोरगरिबांची आणि दादाचे नाळ आहे तो लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर. लोक त्यांना नेता म्हणून समजत नाही, आपला परिवाराचा मुख्य म्हणून प्रकाशदादाला इथे समजतात आणि दादा प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन गोरगरिबांची सेवा करतात म्हणून ही संख्या सगळे आलेली आहेत. महिलांच्या पॅटर्न पण ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये काय सांगा? हे बघा, दादाच्या कार्यकर्त्यांच्या दादावर एवढं प्रेम आहे की आता युवा सेनेचे शाखा प्रमुखने एवढा मोठा कार्यक्रम केला आहे. आम्ही जवळजवळ 4था कार्यक्रम आहेत. दादाच्या पूर्ण मतदारक्षेत्रात दादाची लोकचाहना लोकांनी कार्यक्रम ठेवले आहेत आणि दादाचा वाढदिवस आज प्रत्येक कार्यकर्ते साजरा करतात. सर्वप्रथम आम्हाला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा की आमच्या दादाचा वाढदिवस आहे. वर्षभर आम्ही या गोष्टीची वाट पाहत असतो कारण दादाचा वाढदिवस म्हणजे मागाठाण्यातल्या प्रत्येक माणसाची दिवाळीचा असतो. आज आपण बघतोय मागाठाण्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून दररोज कार्यक्रम होत आहेत. कुठे होम मिनिस्टर आहे, कुठे क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, कुठे महिलांच्या टुर्नामेंट आहेत, कुठे डोळ्यांचे शिबिर आहेत, कुठे आरोग्य शिबिर आहे, कुठे कांदे वाटप आहे, कुठे कलिंगड वाटप आहे, कुठे रुद्राभिषेक आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या मागाठाण्यातल्या प्रत्येक प्रभागाने केलेले आहेत. कुठे मॅरेथॉनच्या स्पर्धासुद्धा, उद्या कबड्डीच्या स्पर्धासुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि उद्या या प्रभाग क्रमांक 14मध्ये भव्य अशा मॅरेथॉन आमचे विभाग प्रमुख मनोहरजी देसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केले. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा धावणार आहेत आणि ह्याच गोष्टीचा आम्हाला आनंद आहे की आम्ही हे सगळं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो. वार्ड नंबर काय वाटत आहे त्याच्यामध्ये? कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पूर्वापारपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता जरी महायुतीमध्ये ही जरी जागा भाजपला गेली असली तरी सुद्धा इथे दादांना मानणारा वर्ग आहे आणि इथे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. त्याच्यामुळे इथे महिला या सुद्धा शिवसेनेच्या सोबत असतात. आज आपल्या गोरगरिबांचे आमदार माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मागाठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये असे मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात. तसेच आम्हाला सुद्धा महिलांच्या मान सन्मानासाठी
व दादांच्या वाढदिवसानिमित्त या प्रोग्रामचं नियोजन करायचं होतं. खूप दिवस गेली, एक आठवडा आम्ही याच्यासाठी मेहनत करतो आहे. सतत सर्व महिला असतील, युवा सैनिक असतील, सर्व उत्साहाने, जोशाने, जसं प्रत्येकाच्या घरातला कार्यक्रम असतो तसं जोशाने एक प्रकारे स्वतःच्या वाढदिवसासाठी जे एखाद्या व्यक्ती मेहनत करतो, अशाप्रमाणे दादांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या शाखा क्रमांक 25च्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या नियोजनाखाली जे काय आज हे कार्यक्रम पार पाडलं आहे त्याच्यासाठी मी खरोखर सर्व पदाधिकाऱ्यांचे पहिले आभार व्यक्त करतो, महिला पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, युवा सैनिकांचा आभार व्यक्त करतो व दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. असंच त्यांचं आरोग्य निरोगी राहो. अजून 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 आपल्याला सारखं दादांना आमदार बघायला मिळो. नेक्स्ट येणाऱ्या लवकरच काळात दादा मंत्री बनो हीच अपेक्षा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1200 ते 1300 महिलांचा सहभाग झाला आहे इथे आणि बघण्यासाठी सुद्धा पब्लिक आहे. आत्तापर्यंत एक 500 ते 600 महिला खेळल्यात. अजून पण खेळ कार्यक्रम चालू आहे. मला असं वाटतं की थोडा वेळेचा पण अभाव आहे आपल्याकडे. जास्तीत जास्त वेळ आपण पटापट जितकं खेळता येईल तेवढं खेळूया आणि लवकरात लवकर कार्यक्रम आपण समाप्त करूया. वाढदिवस आम्ही ह्या 17 तारखेला आम्ही जोरात थाटामाटात साजरा केला आणि लाखो संख्येने महिला आलेल्या आमच्या इथे. आणि दादाचा वाढदिवस 19 तारखेला पण आम्ही 17 तारखेला ठेवून होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आम्ही लोकांनी. आणि आमचे युवा सेनाची टीम आणि कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते सर्व इथं उपस्थित होते. जानूपाडा आणि 25 नंबरचा जो एरिया आहे तिथले सर्व महिला पुरुष इथं सर्व उपस्थित झालेले आहेत. आणि जो कार्यक्रम आम्ही ठेवला होम मिनिस्टर पैठणीचा, खेळ पैठणीचा जो कार्यक्रम ठेवला तो सर्वात मोठा उपस्थित केलेला आम्ही कार्यक्रमात. आणि जानूपाड्यामध्ये हा फर्स्ट टाईम कार्यक्रम झालेला आहे. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त हा आम्ही कार्यक्रम एकदम जोरात साजरा केलेला आहे. आणि दादा पण आमचे आहेत ते गोरगरिबाचे आमदार आहेत.